अहमदाबाद विमान दुर्घटनेतील 120 मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात. 162 मृतांची आतापर्यंत ओळख पटली. उर्वरित मृतदेह लवकरच सुपूर्द करणार. यवतमाळमधील जयस्वाल कुटुंबातील तिघांचं पार्थिव वणीत दाखल. तर राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि काशी जयस्वालचा केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत्यू. अमरावतीमध्ये खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर एकाच दिवशी 1214 कृषी केंद्रांची तपासणी. अनधिकृत आणि बोगस बियाण्यांची तपासणी. देहूनगरी वारकऱ्यांनी गजबजली. दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार. वारीतील गर्दीवर एआयची नजर असणार. पुणे पोलीस आयुक्तांची माहिती. साताऱ्यातील 150 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन धोकादायक पुलावरून हजारो वाहनांचा प्रवास. तर अनेक ठिकाणी पुलांना भेगा पडल्यानंतर वाहतूक सुरूच. कोल्हापुरात पंचगंगेची पाणी पातळी 26 फुटांवर. राधानगरी धरणातील विसर्ग अजूनही कायम. 17 बंधारे अद्याप पाण्याखालीच. रत्नागिरीमध्ये सतत कोसळणाऱ्या पावसानं संगमेश्वरमध्ये भूस्खलन. तर कुचांबे या गावातील डोंगर खचला. पुनर्वसन ठिकाणाच्या डोंगराला मोठ्या भेगा पडल्याची माहिती. वाशी रुग्णालयात मृतदेह चांगल्या कपड्यात गुंडाळण्यासाठी 2000ची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल. लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याला कामावरून बडतर्फ करत चौकशीचे आदेश. परभणीच्या सोनपेठमध्ये तलवारीने वाढदिवसाचा केक कापल्याचा प्रकार समोर. गोविंद पूर्णे विरोधात या संदर्भात गुन्हा दाखल.